कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील कारवाईला नागरिकांचा विरोध, आरटीओ नगरपंचायतची संयुक्त कारवाई थांबली। मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था पाहता 13 ऑगस्टला रस्ता रोको आंदोलन, वैभव नाईकांचे सरकारवर टीकास्त्र। अलिबागमधल्या नागावमध्ये नारळ फोडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्पर्धेत कोकणभरातून खेळाडूंचा सहभाग। आणि श्रावण सोमवारी मार्लेश्वरात भाविकांची गर्दी, सकाळपासून मंदिर परिसर भक्तांनी गजबजला। पाहुयात सविस्तर वृत्त। कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग आणि अतिक्रमणांवर सुरू असलेली आरटीओ, पोलीस आणि नगरपंचायतची संयुक्त कारवाई अखेर नागरिकांच्या विरोधामुळे थांबवावी लागली आहे। सकाळी 10 वाजता नरडवेत नाक्यावरील ही मोहीम सुरू झाली होती। काही गाड्यांवर दंड आकारण्यात आला तर काहींना नोटिसा देण्यात आल्या। मात्र उड्डाणपुलाखाली वर्षानुवर्षे वाहने लावणाऱ्या नागरिकांनी थेट कारवाईला विरोध केला। आधी पार्किंगची व्यवस्था करा, मग कारवाई करा, अशी मागणी भाजपचे सुरेश सावंत आणि इतर नागरिकांनी केली। गाड्या हटवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। कारवाईवेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव चर्चेसाठी उपस्थित होते, मात्र नगरपंचायतचा एकही अधिकारी नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। ती जी भेटता येत नाही कशाला, आता जसं सांगितलं आरटीओने की ह्या कायमस्वरूपी मोडक्या तिडक्या गाड्या आहेत लागलेल्या दिसतात, त्यामुळे ते विद्रूपपणा येतो पुलाखाली। ते आमच्यासाठी गेलेले नाहीत, ते सगळ्या गाड्या काढ्या म्हणून गेलेले नाहीत। ज्या गोष्टीने शहराला विद्रूपपणा येतो अशा गोष्टी हटवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। पालकमंत्र्यांकडे मागणी करणार की आम्ही नगरपालिकेकडे तीच की पर्यायी आम्हाला जागा द्या पार्किंगसाठी। कुठे जाणार आम्ही? प्रत्येकजण काय आपल्या घरी नेऊन पार्किंग करू शकत नाही। भाडं कधी येणार? त्यावेळी तो ड्रायव्हर आणि गाडी तिथे हजर पाहिजे ना। आता पर्यटन जिल्हा आम्ही म्हणतो, समजा इथे स्टँडच्या समोर जर गाड्या लागलेल्या नसतील तर पर्यटक जाणार कसा आणि मग पर्यटन होणार कसं? त्या ट्रकवाले आहेत म्हणून टोचन लावून उचलणार कोणतरी आहेत ना। आणि या कणकवली शहरात जे आजूबाजूच्या गावचे लोक येतात ते पोट भरायसाठी येतात, त्या शोसाठी इथे गाड्या लावलेल्या नाहीत ना साहेब। आणि आमच्याशिवाय पर्याय आहे का नगरपालिकेला? किंवा हे जे कणकवली हे जे एवढं सुशोभित झालं आहे याच्यात आमच्या लोकांचा सहभाग तर आहेच ना। आम्ही जोपर्यंत आम्हाला टर्मिनल देत नाही किंवा गाड्या लावायला पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत गाड्या आम्ही कुठे नाही यायच्या त्या तरी सांगा ना। अमुक ठिकाणी लावा या काढा आणि अमुक ठिकाणी, शेवटी आम्ही टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला आणि मग टॅक्स भरल्यानंतर आम्हाला कुठेतरी लावली पाहिजे। रस्त्यावर लावली तर फार हे होणार, ट्रॅफिक जाम होणार। त्यासाठी आम्ही याला विरोध करतोय आणि आम्ही सन्माननीय पालकमंत्री, प्रांतसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करू। आणि ही कारवाई करत असताना हे कोणालाच विश्वासात घेत नाहीत। फक्त पोलिसांना आणि आरटीओला फोन लावतात, धमकी देतात की गाडी टोचनने उचलणार। कसं वाटतंय सांगा बघू? पोटासाठी केलेला धंदा एखाद्याची टोचन लावणार म्हणून तर गाडी तो पैसे देतो, टॅक्स भरतो, सगळं करत असताना तर लोकांना वाईट वाटते ना। आणि म्हणून सगळ्या लोकांनी मला बोलवून घेतलं आणि याला विरोध करा, आम्ही तुमच्या पाठीशी म्हणून सांगितलं। जोपर्यंत टर्मिनल जागाची जोपर्यंत गाडी लावायला देत नाहीत तोपर्यंत गाड्या इथनं हलवणार आम्ही नाही। मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था पाहता ठाकरे सेना आता थेट रस्त्यावर उतरतीये। माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। 13 ऑगस्ट रोजी हमरमळा येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। महामार्ग खड्डेमय असून अनेक अपघात घडलेत। रस्त्याचं काम 1 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं होतं, पण प्रत्यक्षात अद्याप काम अपूर्ण आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ठाकरे सेनेने आता थेट सरकारला जाब विचारायला सुरुवात केली असून हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। खरं तर हा महामार्ग 11 वर्षापूर्वी सुरू झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला, परंतु 11 वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्या वेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून, परंतु
म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही 1 वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुरामजी उपरकर, सत्यजी सावंत, शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबूराव दुरी आणि युवा सेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली 14 तारीखला 13 तारीखला शिवसेनेतर्फे हुमरमाळा येथे रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात येणार आहे। खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत, परंतु हा रस्ता होऊ शकला नाही। नितीन गडकरी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत, कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत। जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा खचतायत आणि त्यामुळे सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी येतात, दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी, लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन 13 तारीखला हुमरमाळा येथे होणार आहे, सकाळी 11 वाजता। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर फ्लायओव्हरच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या हातावर थेट लोखंडी सळी कोसळली। ही घटना सकाळी 10:30च्या सुमारास घडली। सुदैवानं सळी डोक्यावर न पडल्यानं मोठा अनर्थ टळला। या प्रकारानंतर युवा सेनेचे तालुका प्रमुख निहार कोवळे आणि ओमकार नलावडे यांनी ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि महामार्गावरच रास्ता रोको केला। 1.5 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिली। अखेर ठेकेदाराला पोलीस ठाण्यात बोलावून सक्त वॉर्निंग देण्यात आले। पुढच्या वेळी जर पादचाऱ्यांवर धोका निर्माण झाला तर शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा सज्जड दम निहार कोवळेंनी दिलाय। मी हायवेवरती हायवे पूर्ण बंद केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे ही बघा, ही सळी आहे, ही एवढी मोठी सळी, ही कमीत कमी 20-25 किलोची ही सळी आहे। ही सळी आमचा तो शिंदे कुठे गेला मुलगा, हा DBJ कॉलेजचा मुलगा आहे, याच्या अथर्व शिंदे म्हणून, हे याच्या हातावर पडलेली आहे, वर्ण पडलेली आहे, कुठनं पडले ते पण दाखवतो। आणि हा 2 व्हीलरवरचा माणूस आहे, याच्या हातावरती पडलेले आहे। कंपनीचा एकही अधिकारी 1 तास होऊन गेला, अजून आले नाही। कुठे आहे तो कंपनीवाला? इकडे त्याला आम्ही अर्धा तास झाला फोन करून सांगतोय, अजून कोणी आलेलं नाही। त्यामुळे हायवे बंद आहे, कृपया गैरसोय होत असेल तर तुम्ही त्याचा राग म्हणून घेऊ नका। हे माणूस तुमच्या पण घरातल्यांच्या डोक्यात अशी सळी पडेल तर कोणी येणार नाही। आज शिवसेना म्हणून आम्ही यांना जाब विचारल्याशिवाय, कंपनीचे अधिकारी इकडे आल्याशिवाय आम्ही हा रस्ता हायवेवरनं आम्ही उठणार नाही। आम्ही स्वतः आमच्या अंगावरनं गाड्या गेल्या तरी चालतील। रत्नागिरीतील हातखंबा गावातील शाळेजवळ LPG टँकरचा भीषण अपघात झाला। सुदैवानं सकाळी विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यानं जीवितहानी झाली नाही। मात्र हा हातखंब्यातील दुसरा टँकर अपघात ठरला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। रस्त्यावरील खड्डे, अरुंद वळण आणि शाळेजवळील अपुरं रस्त्याचं काम यामुळे अपघात वारंवार घडतात असा आरोप ग्रामस्थांनी ठेकेदारावर केला। या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि शाळेसमोरील रस्ता तात्काळ रुंद करण्याचे आदेश दिलेत। टँकर हटवल्यानंतर लगेचच काम सुरू करण्यात आलं। यावेळी प्रांत अधिकारी जीवन देसाई, विभागीय पोलीस अधिकारी माइनकर, परिवहन अधिकारी पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। स्थानिकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। खेडमधील श्री समर्थ कृपा विश्व वसाहतीतील गोदावरी अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। सुभाष शांताराम पालकर यांच्या फ्लॅटमध्ये पाणी गरम करताना हीटर सतत सुरू राहिल्यानं अचानक शॉर्ट सर्किट झाला। काही क्षणात लाईट बोर्डसह घरातील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली। दुपारी 2:40 सुमारास ही आग लागली आणि त्यामुळे संपूर्ण अपार्टमेंटमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली, परंतु तोपर्यंत आग नियंत्रणात आली होती। या प्रसंगी स्थानिक प्रशासन आणि फायर ब्रिगेडनं नागरिकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे काळजीपूर्वक वापरण्याचं असं आवाहन केलंय। हिवाळा आणि पावसाळा सुरू असल्यानं हीटरसारखी उपकरणे वापरताना अधिक दक्षता घेणं गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलंय। अलिबागमधल्या नागाव समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या हातावरच्या नारळफोडी आणि गडगडी नारळ स्पर्धा यंदा भन्नाटच ठरल्या। डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या भव्य स्पर्धेला कोकणभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला।
नारळ फोडी स्पर्धेत 48 आणि गडगडी नारळ स्पर्धेत 24 स्पर्धक उतरले होते। रायगड, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, गोवा अशा भागातून स्पर्धकांची दमदार हजेरी होती। विजेतेपद संजय घरत यांनी पटकावलं तर गडगडी नारळमध्ये ग्रंथ नाखव्यानं बाजी मारली। यावेळी गायक रोहित पाटीलने सादर केलेल्या शिवरायांच्या गीतानं वातावरण भारावलं। पुढील वर्षी डे नाईट स्पर्धा घेणार असून महिलांनाही संधी दिली जाईल अशी घोषणा डॉक्टर राऊळ यांनी केली। नारळ फोडीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं तर कोकणकर नक्कीच चमकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। हा आमचा गावाकडला एक सण आहे जो नारळी पौर्णिमेच्या अगोदर आम्ही खेळत असतो। ॲक्च्युली आमचा नारळ हा आमचा एक व्यवसायाचा पार्ट आहे आणि नारळ फुकळींच्या बागा बघायला पर्यटक इथे येत असतात आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न पण भेटत असतं। पण हा आमचा पूर्व परंपरा चाललेला एक खेळ आहे जो आम्ही आता एक मीडियाद्वारे आणि हे जो यूट्यूब आणि जे सगळं आहे त्याच्यामध्ये आणून आम्ही हा प्रसारित करत आहोत। याच्यामध्ये 2 प्रकारे स्पर्धा खेळली जाते। एक गडगडी म्हणून एक स्पर्धा आहे जो समोरचा प्लेअर मातीवरनं खाली गडगडत पाठवतो आणि त्याच्या विरुद्धचा प्लेअर आहे तो फटका मारतो। तर दुसरी स्पर्धा जी आहे ती आपण 2 प्लेअर समोरासमोर असतात आणि हातावर एक नारळ असतो आणि दुसऱ्या हाताने दुसरा स्पर्धक नारळ फोडत असतो। आणि या स्पर्धेला आमच्याकडे अगदी ठाण्यापासून ते गोव्यापर्यंत दरवर्षी स्पर्धक येत आहेत आणि मागची 5 ते 6 वर्ष झाली मी ही स्पर्धा ठेवतोय। यावर्षी पहिल्यांदाच मी गडगडी स्पर्धा ठेवली, पण मागची 5 ते 6 वर्ष मी ही स्पर्धा ठेवतोय, वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवतोय आणि आतापर्यंत ही स्पर्धा मी यशस्वीरित्या पूर्ण करत आलोय। त्याचा मला खूप अभिमान आहे आणि प्रेक्षक आणि जो आजूबाजूचा आमचा समाज आहे किंवा आजूबाजूची जो आमचे गाववाले आहे ते या स्पर्धेला एकदम प्रोत्साहन देत आहेत आणि दरवर्षी अजून स्पर्धा कशी मोठी होईल यासाठी मला प्रेरणा देतात। सर्वप्रथम मी सतीश आचरेकर, मालवण सिंधुदुर्गमधून या ठिकाणी अलिबाग नागावमध्ये सचिन रावळ आणि राकेश राणे जी या ठिकाणी नारळ लढवणे स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी आलेलो आहे बघण्यासाठीही आणि खेळण्यासाठीही। एक स्पर्धा त्यांची होती जी गडगडी म्हणून खेळली जाते आणि एक स्पर्धा जी आहे जी हातावरती आता चालू आहे या ठिकाणी मागच्या साईडला। यांचं खूप चांगलं असं यांचं मित्रमंडळाचं आयोजन आहे। शैलेश नाईक, विपुर लाऊल असे आमचे मित्र जे आहेत ते पण या ठिकाणी चांगलं आयोजन करत आहेत। चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि हे नारळ लढवणे स्पर्धा ही काय असतं म्हणजे ही एक महाराष्ट्राच्या किनारपट्टीची एक संस्कृती आहे जी नारळी पौर्णिमा येते त्या एका महिन्यामध्ये हे बऱ्याच ठिकाणी हा खेळ म्हणून साजरा केला जातो। हा सण आहे एक प्रकारचा आणि या ठिकाणी चांगले आमचे मित्र आहेत हे त्यांच्याने आयोजन चांगल्या प्रकारे नागावमध्ये केलेलं आहे। यांचं आयोजन आणि टीम भरपूर मोठ्या प्रमाणात टीम खेळत आहेत। गडगडीच्या 24 टीम तसेच त्या दुप्पट 48 टीम आहेत हातावरच्या स्पर्धा जे या ठिकाणी कॅमेरामध्ये दिसत असतील मागे। खूप चांगलं असं आयोजन आहे। 1 ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त खेड तालुक्यातील कोरेगाव येथे धावजी बाबा मंदिरात महसूल सप्ताह अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। शिबिरात उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, आवास योजनेसाठी कागदपत्र यांसारख्या सेवा देण्यात आल्या। तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळ अधिकारी राजाराम घुले यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले। घुले यांनी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस पाटील प्रताप मोरे, सरपंच मोरे, समीर जाधव, हिरालाल माळी, आकाश बोराटे, प्रभाकर सोनावणे आदी उपस्थित होते। ग्रामस्थांनी अशा शिबिरांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचे स्वागत करत महसूल विभागाचे आभार मानले। अंधत्वाकडून दृष्टीकडे या अभियानांतर्गत रोहा सिटीजन फोरम ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सोमवारी झालेल्या शिबिरात तब्बल 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 33 मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं। शिबिर रोह्यातील श्री धावीर मंदिराच्या भक्त निवासात पार पडले। तपासणीसोबत गरजूंसाठी कमी दरात चष्म्यांचं देखील वाटप करण्यात आलं। डॉक्टर रोहिणी बेलोसे आणि त्यांच्या टीमने तपासणी केली। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारे हे शिबिर रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट गेली 3 वर्ष नियमित राबवत असून आतापर्यंत 3,500हून अधिक यशस्वी मोफत ऑपरेशन्स करण्यात आले आहेत। खेड तालुक्यातील कोरेगाव येथील स्वयंभू धावजी बाबा मंदिरात श्रावणातील दुसरा सोमवार भक्तिभावात पार पडला।
गावातील प्रकाश जंगमबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि दुधाने अभिषेक करण्यात आला। सकाळपासूनच ओम नमः शिवायच्या गजरात संपूर्ण परिसर आध्यात्मिक रंगात रंगला होता। धार्मिक विधीनंतर जंगमबुवा यांनी भक्तांना बेलपत्राचे वाटप केले आणि श्रींच्या पिंडीवर अभिषेक घडवून आणला। पंचक्रोशीतील भाविक आणि मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिरातून प्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रत्येक श्रावण सोमवारी ग्रामस्थ भक्ती आणि धार्मिक उत्साहात हा सोहळा साजरा करतात। श्रावणातील दुसऱ्या सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर तीर्थक्षेत्रावर भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रीग लागली होती आणि ओम नमः शिवायचा जयघोष करत भक्तांनी परिसर दणाणून सोडला। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून आलेल्या भाविकांनी श्रावणातील या पवित्र दिवशी मार्लेश्वरात दर्शन घेतलं। शिवभक्तीचा माहोल आणि परिसरातील आध्यात्मिक वातावरण यामुळे दर्शनाला आलेल्या भक्तांचा अनुभव अविस्मरणीय ठरला। गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची विट्यात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।